सिक्युरिटी वाला आहे मी तिकडे काढला मग तू चिठ्ठी वाजवून तुझ्या तर आता आलाय का मालक वाचवा मालक वाचवा मालक वाचवा मालक मला काय झालंय? ती डोलीबाई मला मारा माग लागल्या. माकडा तू बाहेर चल तुला दाखवते. ओ बाई काय झालं? या कुत्र्यानं मला बघून शिट्टी वाजवली. काय माकडा तू यासली बघू शिट्टी वाजवलीस? अरे भोंगा वाजवायचा भोंगा. यांची तब्येत केवढी तर शिट्टी वाजवलीस एवढी एवढी. तुला घातला डबऱ्यात तुला तोंडावर माझी इज्जत काढतीस व्हय? ओ बाई चेष्टा केली हो. परत जर माझी चेष्टा केलीस तर एक जोरात लाथ घालीन आणि दिल्लीत पाडीन. काय तुम्ही एक जोरात लाद घालून दिल्लीत पडताय मग एक हळूच लाद घाला आणि मुंबईत पाडा येता येता दुकानचा माल घेऊन येतो. माकडा तुझ्या तर आता पहिलं मुंबईत आलं वाटतं. ओ शेठजी माल तयार आहे का आमचा? मालक तुम्ही इथंच आहे वाईबी आहे मी जागवा. ओ बाई तुमची पावर कळली मला. तुम्ही मला एका लातात दिल्लीत पाडला तिथं टप्पाहून परत इथं आलो. अजून एक लाथ देऊ काय मग? नको नको आय एम सॉरी. आधी कशाला झक मारी? बरं बोला काय पाहिजे? गाऊन दाखव. गाऊन दाखवू काय? तेरे इश्क में पागल हो गया दीवाना तेरा रे मैया. माकडा गाऊन दाखव म्हणजे अंगात घालायचा गाऊन दाखव. हा. तुला गाणं म्हणा नाही सांगितलं? तसला गाऊन भी तुमच्या बाप्पाचा नाही हो गाऊन. मावशी एक काम करा त्या पोत्याचं गाऊन शिवा मापात बसल तुम्हाला. बोकडा तुझ्या तर आता तुला घातला डबऱ्यात तुला. हा ओके ओके. ओ मला सॉरी तू ऐशवी. अहो त्या रमेश शेठचा फोन आलेला त्याला 200 साड्या पाहिजे त्या. हा भैया 200 साड्या बोत मध्ये भरून ठेवल्या त्या घेऊन जा. आणि बघ 10व्या मजल्यावर राहते रमेश शेट व्यवस्थित ने. ओ एवढं वजन मला काय उचलणार नाही. अरे कशाला खातायस किडक्या? एक काम कर वैब्याला घेऊन जा. तो गेलं बोत तू नुसता बरोबर जा. हा बर बर. ए वैब्या इकडे. आलो आलो मालक त्या बाईनं मला पालता पाडून कणिक तुडीला अंगा उड्या मारत होती बघा. बर जाऊ दे आता. एक काम कर तो 200 साड्याचा बोत आहे ह्याच्यावर जा घेऊन आणि येऊ सांगाल तिथं पोच कर. तुला 100 रुपये हजेरी देतो. 100 रुपये चालतंय उचलू लाग रे. चल रे हात लाव. मी बी हात लावतो बाई जरा. अरे 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 ए उठ 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 चल. ए हात लाव. चांगलं धरा की लईच वजन आहे. चल का जा चल. अरे अजून किती चढायचं आहे? अरे चढ चढ जरात राहिलंय अजून. बर बर लका चढून चढून कंपार्ट दुखायला लागलं माझं. चल आता नुसतं 2च मजलं राहिली ती. बर बर हा बोला की मालक. काय? हा बर बर. वैब्या एक आनंदाची बातमी आणि एक दुःखाची बातमी आहे. आधी कुठली सांगू? बुरट्या आधी आनंदाची बातमी सांग. आपण भावा 10व्या मजल्यावर पोचलोय. काय बरं झालं त्याच्या आईला जीव दमल्याला पाक जीव जायला टाइम झालं तू माझं. आणि दुःखाची बातमी काय आहे? भावा आपल्याला या नाही बाजूच्या बिल्डिंगच्या 10व्या मजल्यावर जायचं आहे घेऊन. ओ हीच बिल्डिंग आहे. फुकणीच्या चष्मा घालून सरळ बघ ह्याच बिल्डिंग मध्ये राहतात नका रमेश शेठ. भुरट्या चष्मा घालून 100% सांगतो ह्याच बिल्डिंग मध्ये राहते ती. तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? नाही तुझ्यावर भरोसाच नाही मला. ए बाळा ती रमेश शेठ ह्याच बिल्डिंग मध्ये राहते का? याच बिल्डिंग मध्ये 10व्या मजल्यावर. बरं बरं ठीक आहे ओके बाळा. चल इकडे. आई गई इकडे इकडे.
वाजला. आलोय 10व्या मजल्यावर आलोय. चल इकडे. हा तरी बरं देवा. बरं रमेश शेठ. ओ रमेश शेठ. बोला काय काम आहे? तुम्ही रमेश शेठच आहे का? वहिनीच आहे रमेश. हा तरी बरं देव पावला. ए देव पावला देव चावला. ती परत बोल कामाच काय ती बोला ती. अहो तुम्ही 200 साड्याची ऑर्डर दिली होती का नाही? त्या 200 साड्या घेऊन आलोय आम्ही. साड्या? अरे साड्यावाला रमेश शेठ बाजूच्या बिल्डिंग मधल्या 10व्या मजल्यावर राहतो या. काय? वैभ्या उचल ती. चल जाऊया त्या बिल्डिंगच्या 10व्या मजल्यावर. चल.